नमस्कार मंडळी, मी सौ शुभदा सूर्यकांत चांदगुडे शर्वाई नॅचरल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक चमत्कारी जादुई वस्तू बघणार आहोत, म्हणजे मूर्ती लहान व कीर्ती महान असं काहीच आहे। ही वस्तू आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। तर या वस्तूने अनेक आजार बरे होतात। तुमच्या कॉस्मेटिक्स मध्ये तुम्ही खूप जास्त याचा उपयोग करू शकता। तर काय आहे मंडळी वस्तू? काही अंदाज पूर्वीपासून जे आपण वापरत आलेलो आहे तो आहे तुरटीचा खडा किंवा मेडिकल मध्ये त्याचा स्लॅबही मिळतो। ही तुरटी मंडळी केसांना, त्वचेला डीओ सारखा याचा वापर किंवा कॉस्मेटिक सारखा याचा वापर अतिशय उत्तम पद्धतीने आपण करू शकतो। हे अगदी 5-6 हजार रुपये किमतीचे जे स्किन क्रीम्स असतात ना, त्याच्यात सुद्धा तुरटीचा वापर केला जातो। फक्त ते सायंटिफिक नाव टाकतात, त्यामुळे आपले सायंटिफिक नाव आहे पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट। तर हे नाव टाकलं की आपल्याला कळत नाही की नक्की कुठला इन्ग्रेडियंट आहे, पण ही आपली साधी तुरटी आहे। ही तुरटी तुम्हाला मेडिकल मध्ये किंवा किराणा दुकानात कुठेही मिळते। अगदी 20 रुपये याची किंमत असते, त्यामुळे जरूर हा खडा एक घरात ठेवावा। तर याचे गुणधर्म अतिशय चांगले आहेत। तर तुम्ही आठवड्यामध्ये 2दा जरी हा चेहऱ्याला असा साबणासारखा लावून धुवून टाकला ना, अगदी 3-4 मिनिटात, तरी चेहऱ्यावरचे सगळे डाग धब्बे जातात, पिंपल्स चेहऱ्यावरचे कमी होतात। तुम्ही अंडर आर्म घामाचा घाण वास असतो तो याच्यामुळे लुप्त होतो। ते अँटी डीओचं हे अतिशय चांगलं काम करतं। पूर्वी दाढी वगैरे तर बरेच जेंट्स याचा वापर करायचे, आजकाल कोणी दिसत नाही। बाजारातून डीओ घेतात ना, त्याच्यातले बरेचसे डीओ मध्ये तर अल्कोहोल असतं। अगदी तुम्ही अल्कोहोल फ्री घेतलं ना मंडळी, तरी बरेच घातक केमिकल्स असतात, घातक फ्रॅग्रन्स असतात। आज आपण बघणार आहोत तुरटी, म्हणजेच इंग्लिश मध्ये ॲलम, हिंदी मध्ये फिटकरी। महिलांना तर अतिशय चांगलं आहे, म्हणजे बॅक्टेरियाजमुळे किंवा फंगल प्रॉपर्टीजमुळे जी दुर्गंधी शरीरात येते त्याच्यावर हे अतिशय उपयुक्त आहे। तर तुम्ही तुरटीचा वापर जरूर करावा। चेहरा तर तुमची एकदम नितळ स्वच्छ होऊन जाऊ शकते। ॲस्ट्रिंजंट सारखं काम करतं। तुमचे सगळे पोर्स चेहऱ्यावरचे, हातावरचे, कोपरावरचे हे स्वच्छ करतं। पण हे झाल्यावर स्किन थोडीशी ड्राय वाटू शकते। थोडंसं मॉइश्चरायझर किंवा गाईचं तूप तसं आपण लावू शकतो, किंवा थोडंसं खोबरेल तेल। तुमची अगदी थोड्याच दिवसात त्वचा ही एकदम चमकायला लागेल, डाग धब्बे नाहीसे होतात, पिंपल्स लवकर लवकर जातात। तसंच हे तुरटी तुम्ही केसांकरता वापरू शकतात, अँटी डॅन्ड्रफ करताही वापरू शकतात। तर या तुरटीचं बाजारात भस्मही मिळतं, तुम्ही घरीही करू शकतात मंडळी। भस्म कसा करायचा? एक 3-4 मोठे मोठे खडे घ्यायचे आणि ते कढईमध्ये चांगले भाजायचे, हे फुलायला लागतात। आणि तसं झालं की नंतर त्याला गार होऊ द्यायचं, मिक्सर मधनं त्याची वस्त्रगाळ पावडर करून घ्यायची। ही पावडरही तुम्ही वापरू शकता, डायरेक्ट तुम्ही स्लॅबही वापरू शकता। अनेक आजारांवर सुद्धा ही पावडर उपयुक्त आहे। पण मंडळी, कुठल्याही आजारावर ही पावडर घ्यायच्या आधी तुम्ही एखाद्या आयुर्वेदाचार्यांचा, एखाद्या वैद्यांचा सल्ला घेऊनच ही पावडर घ्यायची। ही पावडर अस्थमा करता, टीबी करता, किंवा जुनाट खोकला असेल, दमा असेल, अगदी चिमूटभर पावडर सुद्धा याच्यावर खूप उपयुक्त असते। आणि खरंच चिमूटभर पावडर घ्यायला काही विचारायची कोणाला आवश्यकता नाही, पण आपण नियम मोडायचे नाही, त्यामुळे शक्यतो तुम्ही आयुर्वेदाचार्यांना विचारूनच घ्यावे। त्वचेवर एखादं खास खुजली येत असेल किंवा एक्झिमा सारखं काही असतं, काही स्किनचे छोटे छोटे डिसीज ज्यांना होतात, त्यांनी जरूर ही तुरटीचा खडा ओला करून त्या जागेवरून फिरवावा, एक 5-7 मिनिटं ठेवावं, नंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाकावं। तर हा तुरटीचा खड्याची मी आज माहिती का आणलेली आहे? कारण आता उन्हाळा जवळ आलेला आहे, घामाचे अतिशय घाण वास येतो, त्यामुळे जर घाम येणारी जागा तुरटीने धुतली, वास येणं तर बंद होईल, पण कुठलेही आजार तुम्हाला होणार नाहीत। अगदी अंडरआर्मचा वगैरे जो काळपटपणा असतो तो सुद्धा तुरटीने अगदी लवकरात लवकर निघून जातो। तुरटी ही सनबर्न किंवा टॅनिंग करता अतिशय उपयुक्त आहे। आणि किंमत किती मंडळी? तर हार्डली 20 ते 30 रुपये। त्वचेचा किरकोळ एखादा रोग असेल किंवा तिथे खाज येत असेल, तर तुम्ही अगदी 2 चिमूट ही फिटकरीची पावडर घ्या। फिटकरी म्हणजेच तुरटीची पावडर, जी आपण भाजून तयार केली आहे, किंवा विकत सुद्धा ना मंडळी, झेंडूचे किंवा रामदेवजी बाबांचे अगदी 5-10 रुपयाला पाकिटं मिळतात, ते आणले तरी चालतं। चिमूटभर घेऊन त्याच्यात थोडंसं लिंबू टाकून ते आपल्या इन्फेक्टेड
त्वचेवर लावायचं, एक 5-7 मिनिटं सोडून नंतर हे तुम्ही धुवून टाका. असं एक 5-6 दिवसातच तुम्हाला लगेच फरक जाणवेल. तुमच्या चेहऱ्यावर जर डार्क स्पॉट्स असतील तर थोडीशी ही फिटकरीची पावडर आणि त्याच्यात गुलाब पाणी, गुलाब जल टाकून, पण गुलाब जल हे ओरिजिनल घ्या, ते टाकून त्याची पेस्ट चेहऱ्याला लावा व एक 5-1 मिनिटं ठेवून धुवून टाका आणि नंतर तुम्ही तुमचं मॉइश्चरायझर लावू शकता. तुरटीमध्ये ॲस्ट्रिंजंट प्रॉपर्टीज असते, त्यामुळे नॅचरली स्किन टाईट होते. फक्त डोळ्यामध्ये जाऊ देऊ नका, आग होईल. थोडंसं गेली तर लगेच धुवून टाका. आता म्हणजे काही मुलींना पिंपल्सचा खूप त्रास होतो, म्हणजे वयात येताना पिंपल्स येणं ही तर नॅचरल प्रक्रिया आहे, पण ती सोडून सुद्धा पोल्युशनमुळे तुम्ही 4 भाग मुलतानी मिट्टीचे घ्या, 1 भाग तुरटीची पावडर घ्या, फिटकरी म्हणू, ॲलम म्हणू, आणि त्याच्यात थोडंसं दूध टाका आणि त्याची पेस्ट चेहऱ्याला लावून ठेवा. 15 मिनिटं तरी ठेवा. एक 3-4 दिवसातच तुमचे पिंपल्सवर अतिशय गुणकारी असं तुम्हाला दिसून येईल. आणि धुतल्यानंतर काही जणांना ड्राय वाटत असेल, मॉइश्चरायझर नसेल लावायचं, तर तुम्ही अगदी दुधाची मलाई, साय पण लावू शकता. तुम्ही कच्चं दूधही लावू शकतात आणि थोड्या वेळाने धुवून टाकायचं. अगदी मऊ तजेलदार तुमची त्वचा होईल. काही जणांना असा घसा खवखवतो किंवा घशात कायम प्रॉब्लेम असतो, त्याने कोमट किंवा थोडंसं गरम पाण्यामध्ये 2-3 चिमूट ही तुरटीची पावडर आणि थोडं सैंधव नमक टाकून त्याच्या गुळण्या कराव्या. 2-3 दिवसातच त्यांना आराम पडतो. तसंच तोंडामध्ये जर काही अल्सर असतील, तोंडाचा वास येत असेल, हिरड्यांमधून रक्त येत असेल, तर थोडंसं मध आणि त्याच्यात फिटकरी पावडर घेऊन त्याने मसाज करणे व गुळणी करून टाकणे, असं आठवड्यात 1-2दा-3दा करणे. नंतर तुमच्या दातात जर कॅव्हिटी असेल, कीड असेल, तर थोडंसं तुरटीची पावडर, सैंधव नमक व थोडंसं मोहरीचं तेल घेऊन ते दाताच्या कॅव्हिटीत थोडंसं भरणे, दात स्वच्छ घासणे व धुवून टाकणे, असं फक्त आठवड्यात तुम्ही 2दा करा. तर मंडळी, तुरटी 72 आजारांवर उपयोगी आहे. अगदी कफ, टॉन्सिल्स, टीबी, जखमेवर, रेस्पिरेटरी सिस्टीम्सवर, लिव्हर, डायरिया, युरिन, ब्लड प्युरिफिकेशन, पित्तनाशक. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ जरूर कमेंटमध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.